परमेश्वर की आराधना करें, उसकी उपस्थिति में आनंद है। आमीन। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज कर, हो तेरी मर्जी। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज कर, हो तेरी मर्जी। संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मिली पापों से मुक्ति। क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मिली पापों से मुक्ति। तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी। संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी। संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी। संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। मेरा प्याला उमड़ उमड़ भरे, मेरा जीवन यीशु खुशी से भरे। मेरा प्याला उमड़ उमड़ भरे, मेरा
is like him? He's the lion and the lamb, seated on the throne. Mountains bow down and every ocean roars to the Lord of hosts. Who is like him? He's the lion and the lamb, seated on the throne. Mountains bow down and every ocean roars to the Lord of hosts. Praise Adonai, from the rising of the sun to the end of every day. Praise Adonai, all the nations of the earth, all the angels and the saints sing praise. Who is like him? He's the lion and the lamb, seated on the throne. Mountains bow down and every ocean roars to the Lord of hosts. Praise Adonai, from the rising of the sun till the end of every day. Praise Adonai, all the nations of the earth, all the angels and the saints sing praise.
तुझसे हम ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर। हालेलुया, हालेलुया, यीशु। हालेलुया, हालेलुया, यीशु। छोड़ कोई प्रभु ही नहीं, घुटने में टेकूं बस तेरे सामने। तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता, सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई तुझसे प्यार है, तुझसे प्यार है यीशु, प्यार है, तुझसे प्यार है, तुझसे प्यार है यीशु। दुसरे राजे 5वा अध्याय 9व्या वचनापासून. तेव्हा नमान घोड्या रथांनिशी
अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. अलिशाने एका जासूसाच्या हाती त्याला सांगून पाठवले की जाऊन यार्दने 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोडे बरे करील. दिमिश्कातल्या नद्या आबाना व पर्पर या इस्रायलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्या स्नान करून मला शुद्ध होता यायचे नाही काय? असे म्हणून तो क्रोधित होऊन निघून गेला. मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेष्टाने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये? मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्दनेत जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. 2 कोरिन्थीकर 10 अध्याय 3, 4, 5. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावितो. Father, let your presence surround this place. तुझं सानिध्य प्रभू या ठिकाणी भरून येऊ दे. Holy Spirit, पवित्र आत्मा, we pray take over this service. आम्ही प्रार्थना करतो या सभेवर तुझा ताबा असू दे. Let Jesus be rule. येशू ख्रिस्ताचं राज्य असू दे. Captivate every heart प्रत्येक हृदयाची पकड तू घे and let your kingdom come. आणि तुझं राज्य येऊ दे. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Bible speaks to us here that we do not walk by flesh. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं प्रियांनो की आम्ही देह स्वभावाने चालत नाही, We are born of spirit. आम्ही आत्म्याने जन्मले आहोत. Bible say born of flesh is flesh, born of spirit is spirit. पवित्र शास्त्र सांगतं देहाने जन्मलेले दैहिक आहेत, जे आत्म्याने जन्मलेले आहेत ते आत्मिक आहेत. And today Bible said that we are born of flesh and born of spirit. आणि आज पवित्र शास्त्र सांगतं की आम्ही देहाने जन्मलेले आणि आम्ही आत्म्याने जन्मले With आहोत. the born of flesh we came into this world, आणि पहा, देहाने जन्म घेऊन आम्ही या जगात आलो and born of spirit आणि आत्म्याने जन्म घेऊन we came into kingdom of God. आम्ही देवाच्या राज्यात आलो. And thank God for allowing us to come into his kingdom. आणि देवाला आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला त्याच्या राज्यामध्ये येऊ दिलं. Born of flesh देहाने जन्मलेलं looks at the flesh way. आणि तो दैहिक रीतीने पाहतो, Born of spirit looks at the spiritual way. आणि आत्मिकने जन्मलेला जो आहे तो आत्मिक दृष्टी पाहतो. Born of woman can solve some problem. आणि पहा, जे स्त्रीमधून जन्मलेले आहेत ते काही समस्या दूर करू शकतात. And born of God can solve all problem. आणि देवापासून जन्मले आहे तर सर्व समस्या सोडू शकतो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रभूची स्तुती Now I असो. shared with you that Jesus has a Mary's son. आणि आता मी तुम्हाला सांगितलं की येशू ख्रिस्त हा मरियाचा पुत्र, He went for pray. आणि तो प्रार्थनेला गेला. After 40 days, 40 दिवसानंतर he came as a son of God in power. आणि तो देवाचा पुत्र म्हणून सामर्थ्याने भरून आला. As a son of Mary, आणि मरियाचा पुत्र म्हणून he went to pray on mountain. आणि तो डोंगरावरती गेला And प्रार्थनेसाठी. as a son of God, he walked on the water. आणि देवाचा पुत्र म्हणून तो पाण्यावरती चालला. As a son of Mary, he went into grave. मरियाचा पुत्र म्हणून तो कबरेत गेला. And as a son of God, he came out of the grave. आणि देवाचा पुत्र म्हणून तो कबरेतून बाहेर आला. You are as a son of God and you are as a son of woman. आणि पहा, तुम्ही देवाचे पुत्र आहात तसं स्त्रीचे पुत्र आहात. Sometimes you need to know what works in your life. आणि कधी कधी तुम्हाला हे कळून घ्यायला पाहिजे की तुमच्या जीवनात कुठलं कार्य करतं. We need to be so much careful what rules our life. इतकी काळजी आम्ही घ्यायला पाहिजे की आमच्या जीवनावरती काय राज्य करतं. As a son of Mary, आणि मरियाचा पुत्र he म्हणून took bread and fish in his hand. आणि त्यांनी हातामध्ये भाकर व मासे घेतले. And as a son of God, आणि देवाचा पुत्र म्हणून he multiplied. त्यांनी बहुगुणित केलं. Bible says you are born of flesh and you are born of spirit. पवित्र शास्त्र सांगतं तुम्ही देहाने जन्मले आहात, तुम्ही आत्म्याने There are जन्मले time आहात. you are son of, there are time that you are son of woman, there are time that son of spirit. अशी वेळ असते की तुम्ही स्त्रीचे पुत्र असता, अशी वेळ सुद्धा असते की तुम्ही आत्म्याचे पुत्र आहात. If you realize that you are son of God, your life changes. आणि पहा, हे जाणण्यासाठी की तुम्ही देवाचे पुत्र म्हणून तुमचं जीवन
जीवन बदलतं. no matter how good message you preach, sometimes it doesn't affect in the life of people. आणि पहा किती पण उत्तम संदेश तुम्ही द्या, कधी कधी प्रियानं लोकांवरती त्याचा प्रभाव पडत नाही. Because our flesh try to take over. कारण आमचा देह प्रियानं तिथं मात करायला पाहतो. There's a fight between flesh and spirit. आणि देह आणि आत्मा ह्यांच्यामध्ये झुंज असते. Believe and unbelief. विश्वास आणि अविश्वास, Natural and supernatural. नैसर्गिक आणि अलौकिक. And in this fight you are standing. आणि अशा लढाईमध्ये तुम्ही उभे आहात. And victory belongs to what you believe. आणि विजय प्रियानो त्याचाच असतो ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे. What you believe that you will receive. तुम्ही काय विश्वास ठेवता तेच प्रियानो तुम्हाला प्राप्त होईल. Yes, the Bible says that you should not look as a flesh. तर म्हणून पवित्र शास्त्र सांगतं तुम्ही देह म्हणून पाहू नये. Weapon of our warfare are not flesh. आणि पहा प्रियानो, आपले युद्धाचे शस्त्र जे आहे ते दैहिक नाहीये. We need to realize who we are. आणि आम्हाला जाणीव करून घ्यायचं की आम्ही कोण आहोत. Once you realize that you are son of God, everything changes. एकदा तुम्हाला जाणीव झाली की तुम्ही देवाचे पुत्र आहात, सर्व काय बदलून God did जाणार. not give you birth just to struggle and suffer. आणि देवाने तुम्हाला ह्याच्यासाठी जन्म दिला नाही की प्रियानो तुमचे हाल व्हावे आणि तुम्ही संघर्ष करत God राहा. gave us birth that we may become the sons of God. आणि देवाने आम्हाला ह्यासाठी जन्म दिला की आम्ही देवाचे पुत्र होऊ Am I म्हणून. talking to some son of God here? या ठिकाणी काय देवाच्या पुत्रांशी मी बोलत आहे का? Our mind has to change. आपलं मन बदलायची गरज आहे. You know, Bible says शास्त्र म्हणतं God gave us new heart. देवाने आम्हाला नवीन हृदय दिले. Oh, wonderful heart that God gave us. किती अद्भुत हृदय देवाने आम्हाला दिले. He took away the hardened heart and He gave us a soft heart. आणि त्यांनी आमचं कठोर हृदय घेतलं आणि आम्हाला Am I मुलायम. talking to somebody whose heart is changed? हो, कुणाशी मी इथं बोलत आहे की कुणाचं तरी And आपलं हृदय God gave बदललंय. somebody new heart. आणि देवाने कुणाला नवीन हृदय दिलंय So का? the heart is to rejoice in sin, but today heart is rejoicing in righteousness. आणि पूर्वी हृदय जे आहे ते पापामध्ये आनंद करायचं, पण आज हृदय जे आहे नीतिमानामध्ये आनंद करत आहे. God gave us a new heart. देवाने नवीन हृदय दिलं. When we are baptized, जेव्हा आमचा बाप्तिस्मा झाला we got a new body. आम्हाला नवीन शरीर Our प्राप्त झालं. old body, old nature died. आमचं जुनं शरीर आणि आमचा जुना स्वभाव मरून गेलं, But our mind is same. पण आमचं मन सारखंच आहे. Just the Bible says, renew your mind. म्हणून शास्त्र म्हणतं आपल्या मनाची नवीकरण Your करा. mind has to be renewed. तुमचं मन नवीकरण Our करायची mind गरज has आहे. to continuously remind. आणि तुमचं मन जे आहे सतत आठवण Our करून mind has घ्यायची. to continuously say आणि आपलं मन सतत प्रियानो बोलायची गरज that आहे I am born again. की माझा पुन्हा जन्म I am झाला. child of God. मी देवाचा लेकरू I आहे. am son of God. मी देवाचा पुत्र I आहे. can do all things through Christ who strengthens मी me. ख्रिस्ताच्या द्वारे सर्व काय करू शकतो जो मला सामर्थ्य देतो. Many times flesh try to take over and brings us into disappointment and discouragement. पुष्कळ वेळा देह जो आहे तो मात करण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हाला प्रियांनो निराश आणि उदास करून टाकतं. So there's always a fight तर नेहमी लढाई असते between spirit and the flesh. आत्मा आणि देहामध्ये. You know, when you have a passport, जेव्हा तुमच्याकडे पासपोर्ट असतो, when you have a British passport, जेव्हा तुमच्याकडे प्रियानो ब्रिटिश पासपोर्ट असतो it valued because you are born in British. आणि प्रियानो त्याचा तो असा मोल असतो कारण तुमचा जन्म त्या ब्रिटिश मध्ये झालाय. You know, in European country, आणि प्रियानो you know, any country you go, कुठल्या देशात तुम्ही जा you go to immigration, आणि तुम्ही इमिग्रेशनला जाता you don't have to act like you are British. आणि तुम्हाला प्रियानो कृती किंवा वागण्याची गरज नाही की तुम्ही ब्रिटिश आहात You म्हणून. don't have to look like that. आणि तुम्हाला तसं दाखवायची गरज सुद्धा You नाही. don't have to talk like that. तुम्हाला तसं बोलायची सुद्धा गरज नाही. Are you listening? ऐकत आहात तुम्ही? Is your birth shows हे तुमचा जन्म दाखवतो who you are. की तुम्ही कोण आहात. You may be thin, तुम्ही you may be सडपातळ short, बुटके असाल, you may not look good looking, तुम्ही चांगले you दिसणार may not नसाल, have good language, तुमच्याकडे चांगली भाषा नसेल, but पण तुमचं your birth shows तुमचा जन्म दाखवतो. that you are belong to. Don't look to outward situation. बाहेरच्या परिस्थितीला पाहू नका. Your birth तुमचा जन्म has a right, जन्माला हक्क आहे, अधिकार आहे valued. आणि मोल आहे. You don't have to do anything. तुम्हाला काय करायची You गरज don't नाही. have to act like anything. तुम्हाला कुठल्या You don't have to गोष्टी show people that I'm तुम्हाला righteous. दाखवण्याची गरज सुद्धा नाही की मी नीतिमान आहे. Your birth, God has given all power in your birth. तुमचा जन्म प्रियानो देवाने सर्व सामर्थ्य दिलेलं Am I आहे talking तुमच्या to जन्मात. somebody? कुणाशी मी इथं बोलत आहे? Am I talking to somebody? कुणाशी मी बोलत आहे का? There was a time Satan was deceiving, but now it is too late. आणि अशी वेळ होती की सैतान फसवत होता, पण Come to आता somebody खूप and say, उशीर too झाला. late. कुणाकडे वळून सांगावं ना की खूप उशीर झालाय. You can't deceive me. तू आता मला फसवू शकत नाही.
Hallelujah. हालेलुया. You are the child of God. तुम्ही देवाचे लेकरू आहात. You are the born again. तू पुन्हा जन्म झालेला आहे. Your birthright has power. तुझा जन्म हक्कामध्ये सामर्थ्य आहे. British passport can show some nation, but you can be powerful in all nations. आणि ब्रिटिश पासपोर्ट जे आहे प्रियानो काही देशांना दाखवू पण तुम्ही प्रियानो Because you are child of Almighty कारण God. तुम्ही सर्व सामर्थ्य देवाचे लेकरू आहात. Jesus says, येशू म्हणतो what I have done, greater thing you will do when you believe in me. आणि मी जे काय केलं त्याच्यापेक्षा महान कामं तुम्ही कराल जेव्हा That तुम्ही माझ्यावर time विश्वास flesh ठेवाल. is trying to take over us. अशी वेळ येते प्रियानो की देह आमच्यावरती मात करायला पाहतो And we are in the battle. आणि आम्ही त्या युद्धात We आहोत. are in the war. आम्ही त्या लढाईमध्ये Our आहोत. past trouble he tried to show. आणि प्रियानो आमचं भूतकाळ जे आहे तो दाखवण्याचा He प्रयत्न tried to करतो show why we cannot be blessed. आणि तो दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही का आशीर्वादित होऊ नये. Let me tell you, God has blessed you. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो देवाने You तुम्हाला are आशीर्वादित a केलं. blessed person. तुम्ही आशीर्वादित व्यक्ती Because आहात God never changed. कारण देव कधी बदलत नाही. God has blessed you. देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलाय Satan may try to curse you, आणि सैतान तुम्हाला श्राप देण्याचा प्रयत्न करेल but he cannot succeed. पण तो त्यामध्ये यश मिळू शकणार When नाही. Satan tried to come and remind you of your past, जेव्हा सैतान येऊन तुम्हाला तुमच्या भूतकाळची आठवण करून tell देईल Satan, come and sit with me on the table. आणि सैतान सांगा ये आणि माझ्या समोर And you टेबलासमोर talk बस about my past and I talk about your आणि past. तू माझ्या भूतकाळाबद्दल बोल आणि मी तुझ्या भूतकाळाबद्दल बोलतो From where I have fallen, you tell me, and from where you have fallen, I will tell आणि you. कुठून मी पडलो आहे तू मला बोलशील आणि तू कुठून पडलाय मी तुला बोलेन. And the repentance is my part, but repentance is not your part. आणि पाश्चाताप जो Am आहे I तो talking माझा भाग somebody आहे. who has repented for हो your कोणाशी मी past? बोलत आहे प्रियानो की तुमच्याकडचा तो पश्चाताप भाग आहे. Am I talking to somebody? कोणाशी मी बोलत The आहे other day I was telling somebody, त्या दिवशी मी कोणाशी बोलत होतो. your past is forgiven. हो तुमचं भूतकाळ क्षमा झालेली You आहे. know, when you committed sin and you repented, you left, is forgiven. आणि जेव्हा तुम्ही पाप केला आणि तुम्ही पश्चाताप केला प्रियानो तुम्हाला क्षमा झाली. But you are continuing now, पण तुम्ही सतत आता करत आहात then it's not your past. आणि मग ते तुमचं It's भूतकाळ still नाहीये. your present. ते अजून तुमचं वर्तमान But आहे. praise God, your past is forgiven. पण प्रभूची स्तुती असो तुमच्या भूतकाळाची क्षमा झाली. Can you imagine? तुम्ही एक विचार कराल If your sins were not forgiven for what you have done till now, आणि जर तुमच्या पापांची जर क्षमा झाली नसेल जे आतापर्यंत तुम्ही जे केलंय and today God is standing against you, आणि आज देव तुमच्या विरुद्ध उभा आहे. can you imagine what you would be today? एक विचार कराल प्रियानो तुमची काय हालत झाली असेल. You have all reason to rejoice because your past is forgiven. सर्व मिळून प्रियानो तुमच्याकडे आनंद उत्सव करण्याची करायचं भाग आहे कारण तुमच्या भूतकाळाची क्षमा झाली आहे. My God, there is a joy of salvation. हो तारणाचा आनंद आहे. You don't know today where you are sitting and what you are listening and what you are worshiping. You don't know what it costs for you to sit here and worship and praise the Lord. आणि तुम्हाला माहित नाही प्रियानो की तुम्हाला तुम्ही ज्या You know, खुर्चीवर I बसले get आहात angry because I know what we go through, what God goes through, what we go through to make you sit here and listen to God's word and worship God. आणि प्रियानो मला माहिती आहे प्रियानो की जी किंमत प्रियानो द्यावी लागते की तुम्ही या ठिकाणी बसून प्रियानो देवाची आराधना करताय देवाचं वचन ऐकताय प्रियानो काय किंमत प्रियानो मोजावी लागते. Day and night we go through situation for you to sit here and worship God. And if you are not sitting here to worship God, it's vain all that God and we do. आणि दिवस आणि रात्र जे आहे प्रियानो आम्ही संपूर्ण संघर्ष करत आहे की तुम्ही या ठिकाणी बसून प्रियानो देवाचं वचन ऐकावं आणि आनंदित व्हावं आणि जर तुम्ही करत असेल प्रियानो तर हे सर्व व्यर्थ आहे. Am I talking to somebody? कोणाशी मी तर बोलत आहे. You can't celebrate your past is forgiven. हो प्रियानो If your past wouldn't have been forgiven today, where we would be? तुम्ही भूतकाळचं प्रियानो Can we साजरा करू शकता. smile? Can we jump? Can we be happy? Can we trust this way? Just imagine God wants to hold your past and stand against it today. What will be your future? एक विचार करा प्रियानो देव तुमच्या भूतकाळाला धरून प्रियानो तुमच्या विरुद्ध उभा आहे. मी तुम्हाला प्रश्न करतो तुमचं भविष्य काय असू शकणार. Don't take it easy. सहज रीतीने घेऊ नका. He's not only forgiven your past, but he's given you new identity. हो प्रियानो त्यांनी फक्त तुमच्या भूतकाळची क्षमा केली नाहीये पण त्यांनी तुम्हाला नवीन ओळख दिली आहे. Hallelujah. When हालेलुया. you read Psalm 91, he says he will deliver you. Not only deliver you, he will lift you higher. हो स्तोत्र 91 जेव्हा तुम्ही वाचाल प्रियानो तिथं म्हटलं आहे की तो तुमची सुटका करेल फक्त सुटकाच करणार नाही पण तो तुम्हाला उंच करेल. Am I talking to somebody who's happy today? हो कुणाशी मी तर बोलत आहे. Am I talking कुणीतरी to आनंद somebody who's rejoicing your sins are हो forgiven? कुणीतरी आनंद उत्सव करतोय का की तुमच्या पापांची क्षमा झाली. Am I talking to somebody whose sins are forgiven? कुणाशी मी तर बोलत आहे कुणाच्या पापांची क्षमा झाली आहे. Am I talking to somebody who has been set free? आणि कुणाशी मी बोलत आहे प्रियानो जो Am I बंधनातून talking मुक्ती to पावलेला somebody आहे. who's
present their way to heaven. हो, कुणाशी मी इथं बोलत आहे प्रियानो की जो स्वर्गाच्या मार्गावरती आहे. Hallelujah. Hallelujah. I'm on my way to heaven. मी स्वर्गाच्या मार्गावरती आहे. God has made your home in heaven. देवाने तुम्हाला घर स्वर्गात केलं आहे. Not 2 bedroom, 3 bedroom. God has made mention for you in 2 heaven. बेडरूम 3 बेडरूम नाही, पण देवाने तुमच्यासाठी महाल बनवलेला आहे. No paying tax, no paying light bill, no paying anything. Just rejoice. आणि टॅक्स भरायचं नाही, लाईट बिल भरायचं नाही, फक्त आनंद उत्सव करायचं. His grace is sufficient for me. त्याची कृपा माझ्यासाठी पुरेशी आहे. Am I talking somebody's grace is sufficient? हो, कुणाशी मी बोलत आहे प्रियांनो की त्याची कृपा कुणाच्या जीवनात पुरेशी आहे का? God's grace is sufficient for us. देवाची कृपा आमच्यासाठी पुरेशी आहे. Your sins are forgiven. तुमच्या पापांची क्षमा झाली आहे. Tell Satan, सैतानाला सांगा, renew your mind. आपल्या मनाची नवीकरण I करा. have confessed. मी कबुली केली आहे And God is faithful to forgive my आणि sins. देव विश्वासू आहे माझ्या पापांची क्षमा Am I करण्यासाठी. talking to somebody? कुणाशी मी इथं बोलत आहे Am का? I talking to somebody? कुणाशी मी इथं बोलत आहे का? God is faithful to forgive my देव sins. विश्वासू आहे माझ्या पापांची क्षमा करण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Your future is in heaven. तुमचं भविष्य स्वर्गात आहे. Renew your mind. आपल्या मनाचं नवीकरण करा. Your birthright is valued. तुमचा जन्म हक्क जो आहे तो मौल्यवान आहे. Rejoice in your birthright. तुमच्या जन्म हक्कात तुम्ही आनंद उत्सव Now करा. your thoughts are more important. आता तुमचे विचार खूप महत्वाचे. Bible say your thoughts. पवित्र शास्त्र सांगतं तुमचे विचार, Your thoughts has to be renewed. तुमचे विचार जे आहे त्याचं नवीकरण होणं Bible say जरुरी आहे. every thought that come, पवित्र शास्त्र सांगतं की प्रत्येक विचार जो येईल prison them त्याला तुम्ही बंदिवान करा and bring them to the Christ. आणि ख्रिस्ताच्या समोर त्याला आणा. Every word prison them and bring them to the Christ. प्रत्येक शब्द जे आहे त्यांना बंदिवान करा आणि ख्रिस्ता समोर आणा And see whether it is from God, yes or no. आणि पहा ते देवापासून आहे का, हो का If नाही. it is not from God, just release it. जर ते देवापासून नाही तर त्याला सोडून टाका. If it is from God, act on it. तर जर देवापासून ते आहे तर त्याच्यावर प्रियांनो कृती करा. Because that is for you and me, God has made. कारण ते तुमच्या आणि माझ्यासाठी हे देवाने बनवलंय. You know, I always say that example, मी नेहमी ते उदाहरण देतो that there was a horse. की एक घोडा होता. This horse, हा घोडा he carried some passenger. आणि त्यांनी काय पॅसेंजरला घेऊन जात होता And in between the square, आणि प्रियानो चौकाच्या मध्ये the horse used to stop आणि घोडा उभा राहायचा and he would not go ahead. आणि तो पुढेच जायचा नाही. The owner of the horse, आणि घोड्याचा मालक he used to hammer him, आणि तो त्याला मार द्यायचा. but still he wouldn't go पण forward. तरी पण हा घोडा पुढे Finally, जायचा the owner would get down, आणि शेवटी तो मालक जे आहे he would stand in the square त्या चौकामध्ये उभा राहायचा and he would त्याच्या- dance for some time. आणि त्याच्या समोर कधी कधी तो After नाचायचा dancing, that horse started going आणि ahead. नाचल्यानंतर तो घोडा मग पुढे चालायचा. It went for some time. आणि हे असंच काही वेळ After when चाललं they reached to destiny, आणि मग प्रियानो पॅसेंजरच्या ठिकाणी जे पोहोचल्यानंतर जब वो वहां पर पहुंच गए तो पैसेंजर ने घोड़े के मालिक से कहा, एक बात पूछूं क्या, आप हर चौक में ये घोड़े के सामने नाच रहे थे, तब घोड़ा आगे जा रहा था, ऐसा क्यों? उसने कहा ये घोड़ा पहले शादी का घोड़ा था, जब तक लोगों को नाचते हुए देखता नहीं आगे जाता नहीं है, उसको कितना भी मारो कुछ भी करो वो उसको याद नहीं है कि ये अभी शादी का घोड़ा नहीं है, अभी सवारी का घोड़ा है. हम अभी दैहिक जन्म से नहीं, हम अभी आध्यात्मिक जन्म से है. हमको दैहिक जन्म निकालना है और आध्यात्मिक जन्म में आगे बढ़ना है. येस हालेलुया. Am I talking to somebody? हो, कुणाशी मी बोलत आहे का? Am I talking to कुणाशी मी somebody? बोलत आहे का? हर चौक में हम भूल जाते हैं, हर परिस्थिति में हम भूल जाते हैं, हर तकलीफ में हम भूल जाते हैं, हर सराउंडिंग में हम भूल जाते हैं. हम वापस अपने जुने बातों को याद करते हैं, हम वापस अपने जुने विचारों को याद करते हैं. हम भूल जाते हैं कि अभी परमेश्वर हमारे साथ है. हम भूल जाते हैं कि अभी मैं सब कुछ कर सकता हूं यीशु मसीह के नाम से. हम भूल सकते हैं कि हम भूल जाते हैं कि हम परमेश्वर के बेटे हैं. अभी हम पहले जैसे नहीं है, हम अभी परमेश्वर के चुने हुए लोग हैं. येस हालेलुया. याद रखना सबसे महत्व का है. येस. To remember is the most important आणि thing. आठवण ठेवणं खूप महत्वाचं आहे. And Bible says many times we act upon flesh. आणि पवित्र शास्त्र सांगतो पुष्कळदा प्रियानो आपण कृती करतो देहा गोष्टीवरती. And Bible says, आणि शास्त्र म्हणतं do not walk like in flesh. आणि पहा देहामध्ये चालू नका. Today you are born again. तुमचा आज पुन्हा जन्म झालाय. You have a new birth. तुम्हाला नवीन जन्म मिळालाय. Our identity is changed. आपली ओळख सुद्धा बदलली आहे. Don't listen say my identity is changed. कुणा कधी ओळख सांगा मला की माझी ओळख बदललेली आहे. I don't know about you, but I am a son of God. मला तुझ्याबद्दल माहित नाही पण मी देवाचा पुत्र आहे. I may act like sometime in flesh, but I do not forget that I belong to
God. कधी कधी मी देहामध्ये कृती करू शकतो पण मी कधीच विसरत नाही की मी देवाचा आहे. You know, some people act in the spirit, but they get into the flesh. आणि- But sometimes we may act in flesh in situations. Basically, we get into spirit. आणि काही लोक प्रियानो आत्म्यामध्ये कृती करतात पण ते देहामध्ये जाऊ शकतात. पण प्रियानो देहामध्ये प्रियानो आम्ही कृती करू नये पण आपण आत्म्यामध्ये करावी. Turn to somebody and say, act in the spirit of God. कोणाकडे वळून सांग म्हणा की देवाच्या आत्म्यात तू कृती कर. No, no, no. What you go through आणि कुठल्याही गोष्टी तुम्ही जा, doesn't matter. काय हरकत नाही. Know that God has called you. जाणून घ्या की देवाने तुम्हाला बोलवलंय. Exact the word of God. आणि जसं देवाचं वचन Believe in that. त्याच्यामध्येच विश्वास ठेवा. Every thought. प्रत्येक विचार, Our mind is a battleground. आमचं मन जे आहे ते युद्धभूमी Am आहे. I talking to somebody whose mind is a battleground? कोणाशी मी इथं बोलत आहे की ज्यांची मन जे आहे ते युद्धभूमी आहे. Our heart is not battleground. आमचं हृदय युद्धभूमी नाहीये. Our body is not battleground. आमचं शरीर युद्धभूमी Our नाहीये. mind is a battleground. आमचं मन Our युद्धभूमी आहे. mind has to be renewed. आमच्या मनाचं नवीकरण होणं जरुरी If आहे. you give up in your mind, जर तुम्ही मनामध्ये प्रियानो हार मानली, any field you go, you'll never win. कुठल्याही भूमीमध्ये तुम्ही जा प्रियानो तुम्ही विजय मिळू शकणार नाही. Any battle you go, you'll never win. कुठल्याही युद्धात तुम्ही जा प्रियानो तुम्ही विजय मिळू शकणार But if नाही. you win in your mind, पण जर तुम्ही तुमच्या मनामध्ये विजय मिळवला, any field you go, God will give you victory. कुठल्याही प्रकारच्या भूमीच्या क्षेत्रात तुम्ही जा, देव तुम्हाला तिथं विजयच देईल. Your mind is an attack. तुमचं मन प्रियानो ह्या ठिकाणी हल्ला होतो. Renew your mind. आपल्या मनाचं नवीकरण Time करा. and time when we go back into this world, आणि वेळोवेळी प्रियानो आम्ही या जगात पुन्हा जातो. Jesus say you are not belong to this world, but you are in this world. येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही या जगाचे नाही पण तुम्ही या जगामध्ये आहात. Because we get back into this world, we become like this world. कारण आपण या जगामध्ये पुन्हा जातो म्हणून आपण या जगासारखे होतो. That's the reason we need to renew our mind. आणि तेच कारण की आपल्या मनाचे नवीकरण That's the आम्हाला reason we करायचंय. need to confess. तेच कारण आहे प्रियानो की आम्ही कबुली That's करायची the गरज reason we आहे. need to believe. तेच कारण की आम्ही विश्वास ठेवायला No, पाहिजे. no, no, no. What God said that I am. नाही नाही देव जे काय म्हणतो तेच मी My आहे. future is bright. माझं भविष्य उजळणार आहे. Oh, I will not die, but God will satisfy me with long life. हो मी मरणार नाही पण देव मला दीर्घ आयुष्य देऊन संतोषित करेल. Satan say you will die. सैतान म्हणेल तू मरशील. Bring that thought आणि तो विचार आणा into the word of God आणि देवाच्या वचनासमोर आणा and see what word of God says. आणि पहा देवाचं वचन काय You म्हणतं. will not die, but I will satisfy you with. लॉंग लाईफ. You will not die, but I will satisfy you with. तू मरणार नाहीस पण मी तुला I will satisfy you with. मी तुला दीर्घ आयुष्य देऊन संतोषित करेन. What is your definition of long life? हो तुमचं दीर्घ आयुष्याचं जीवन म्हणजे त्याचा मूळ अर्थ काय. जब परमेश्वर बोलता मैं तुमको जीऊंगा 120 तक, तो तुम 60-70 का टिकट क्यों काटते हो? जो टिकट काटोगे वहां पर उतरोगे तुम. Am I talking to somebody? कोणाशी मी बोलत आहे. Am I talking to Yes. somebody? Why take ticket early? का तिकीट लवकर काढावं. Turn to some, ask somebody what is your ticket? हो कोणातरी प्रश्न Which करा. year your ticket you have removed? कुठल्या वर्षाचं No, तिकीट. it's not what you are saying, it's what you are believing. आणि प्रियानो हे तुम्ही काय बोलता ते नाही पण तुम्ही थोड़ी सी विश्वास- परिस्थिति आती तो आपने को लगता कंडक्टर हमको बस में से बाहर फेंकेगा, मैं मरूंगा जल्दी. तुम ऐसा कुछ कर रहे हो क्या? कंडक्टर बाहर फेंकेगा नहीं ना, फिर काय को डरते हो? परमेश्वर ने तुम्हारा जीवन लंबा जीवन दिया है. मॅन येस. Am I talking to somebody? हो कुणाशी मी बोलत आहे. देवाने तुम्हाला दीर्घ आयुष्य दिलंय. Find out what God says about you. शोधा प्रियानो देव तुमच्याविषयी काय बोलतोय. Find out what God says about you. शोधा प्रियानो देव तुमच्याविषयी काय बोलतोय. Let somebody, your neighbor, take their own choice. You take your own choice. कुणीतरी प्रियानो तुमच्या शेजारचा त्यांनी आपली स्वतःची लक्षात निवड ठेवा, करू द्या. तुमच्यासाठी कोणी डाव्या आणि बाजूमध्ये बसले लोक का मागे बसले लोकांनी किंमत दिलेली नाहीये. ते तुम्हाला काहीच करू शकणार नाही. ते देवानी तुम्हाला जन्म दिला आणि देवानी किंमत दिली आणि देव तुम्हाला घेऊन जाणार आहे. Amen. Yes. Am I talking to somebody? हो कुणाशी मी बोलत आहे का. You know, when I was 21 years old, when I met Jesus in the garden, जेव्हा मी 21 वर्षाचा होतो आणि येशूचं दर्शन मला त्या बागेत झालं and I told Jesus one thing. आणि मी येशूला एक गोष्ट बोललो. I love my father so much. मी माझ्या वडिलांवर खूप I was प्रीती करतो. closest to my father. माझ्या पित्याच्या निकट मी होतो And in him, I had everything. आणि त्याच्यात माझं सर्व काय होतं. After he died, तो मेल्यानंतर all my vision, my future was buried with माझं him. संपूर्ण भविष्य माझं दृष्टांत त्याच्याबरोबर पुरलं गेलं. I told him only one thing. मी देवाला एकच बोललो. If you become my father, जर तू माझा पिता होशील and if you promise that you will not leave me. आणि जर तू मला वचन दिलंस की तू मला कधी सोडणार नाही. And he said, आणि तो म्हणाला as many as believe him, he gave them. जितक्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला त्यांनी त्याला अधिकार दिला
त्याचे पुत्र to होण्याचं, become son, and he became their father. आणि तो त्यांचा पिता झाला. हालेलुया. I don't know who believes here. मला माहित नाही या ठिकाणी कोण विश्वास ठेवतोय. From the day he came in my life, I never cried for my father ज्या दिवशी जो माझ्या जीवनात आला त्या दिवसापासून मी कधीच माझ्या वडिलांसाठी रडलो नाही, because I have father who is eternal. कारण माझ्याकडे पिता आहे जो सार्वकालिक आहे. Book of Isaiah 9:6. यशाचा He is my 9 eternal father. तो माझा सार्वकालिक पिता आहे. Hallelujah. Hallelujah. Am I talking to somebody? कुणाशी मी इथं बोलत आहे? Is somebody is eternal father? हो, कुणाकडे या ठिकाणी सार्वकालिक पिता आहे का? आहे का? Am I talking to somebody? कुणाशी मी इथं बोलत आहे? He has satisfied you with long life. त्यांनी तुम्हाला दीर्घ आयुष्य देऊन आशीर्वादित केलंय, He said, I will not leave you and forsake you. आणि तो म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही, त्यागणार नाही. If you are the child of God, your life will be different. जर तुम्ही देवाचे लेकरू असाल ना तर तुमचं जीवन वेगळं असेल. Am I talking to somebody? कुणाशी मी बोलत आहे Your का? physical father may be weak, but your spiritual father is strong. तुमचा शारीरिक पिता प्रियांनो अशक्त असू शकेल, पण तुमचा आध्यात्मिक पिता तो Bone of the सामर्थ्यवान आहे. flesh can solve some problem, but bone of the spirit can solve all the problem. देहाने जन्मलेले प्रियांनो ते थोडेसे जे समस्या आहेत ते सोडू शकतात, पण प्रियांनो आत्मे जन्मलेले सर्व समस्या सोडू शकतं. You will never rise up if you don't believe what I'm saying. आणि तुम्ही कधीच प्रियांनो उभे राहू शकणार Because नाही, God's word is yea and amen. कारण देवाचं वचन हो आणि आमेन आहे. Am I talking to somebody here? कोणाशी मी इथं बोलत आहे का? Am I talking to somebody कोणाशी मी here? इथं बोलत आहे का? Don't hear your past. Turn to somebody and say, भूल जाओ past को. पुन्हा कधी वळून सांगा म्हणा की आपल्या भूतकाळाला विसरून जा. जिसने तुम्हारा पास्ट देखा है ना, वो तुम्हारे साथ वैसा ही व्यवहार करेगा, क्योंकि उसने तुम्हारा. फ्युचर नाही. Am I talking to somebody, people of future, people of destiny? हो प्रियांनो, कुणाशी मी बोलत आहे का? Surprise. आश्चर्य. Turn to somebody and say, surprise. पुन्हा कधी वळून सांगा म्हणा की धक्का देण्यासारखं, Surprise. धक्कादायक. Am I talking to somebody? कुणाशी मी बोलत आहे? Turn to somebody and say, surprise. पुन्हा कधी वळून सांगा म्हणा की आश्चर्य. Am I talking to somebody? Surprise. हो, कुणाशी मी बोलत आहे का प्रियांनो या ठिकाणी की आश्चर्य? Today I want to tell you, He is your Father. आज मला तुम्हाला सांगू द्या की तो तुमचा पिता आहे. As long as you believe that you are born again, जेव्हापर्यंत तुम्ही विश्वास ठेवला की तुमचा पुन्हा जन्म झालाय, He will always stand for तो you. नेहमी तुमच्यासाठी उभा राहील. Trust today and say, God is my आज Father. भरोसा ठेवा प्रियांनो आणि म्हणा की देव माझा पिता आहे. Every thought that comes, remove which is not of God's word. प्रत्येक विचार जे येतं प्रियांनो त्याला काढून टाका जे देवाच्या वचनानुसार नाहीये. Bible says, शास्त्र म्हणतं nothing will work. काहीच काम होणार नाही, I am poor. मी गरीब आहे. But that word, पण ते वचन find out in Bible. पवित्र शास्त्रात शोधा. My beloved, माझे प्रिय, I want you to prosper in your soul and every part of your soul. माझी इच्छा आहे की तुला समृद्धी प्राप्त व्हावी तुझ्या जीवामध्ये आणि तुझ्या जीवनाच्या प्रत्येक विभागामध्ये. Turn to somebody and say, God's word says, कोणाकडे वळून सांगा म्हणा की देवाचं वचन I असं want to म्हणतंय I will be prosperous. आणि मी समृद्धी पावलेला असणार. देवाचं वचन Hallelujah. म्हणतं हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Because God's word say has to happen. देवाचं वचन जे काय म्हणतं तसं Because घडणारच. book of Revelation say everything happened according to your word. कारण प्रगटीकरणाच्या पुस्तकात म्हणतं की सर्व काय घडलं तुझ्या And वचनानुसार, everything is happening according to his word. आणि प्रत्येक गोष्ट घडत आहे त्याच्या He said in the वचनानुसार. last day there will be disease and there will be sicknesses. The hearts of the people will fail. आणि तो म्हणाला की शेवटच्या दिवसांमध्ये सर्व आजार आणि वेगवेगळ्या प्रकारचे भयंकर रोग Everything असतील. is happening according to what he said. सर्व काही घडत आहे प्रियानो, तो जे काय बोलला त्याप्रमाणे. His word will never fail. त्याचं वचन कधी चुकणार So नाही let जाईल. me tell you something. पण मला तुम्हाला काय बोलू द्या, I want to remind you something. मला तुम्हाला काहीतरी आठवण God's करून word द्या. is yea and amen. देवाचं वचन हो आणि आमेन Heaven आहे. and earth will pass away, but God's word will never pass away. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण देवाचं वचन कधी नाहीसं होणार Am नाही. I talking to somebody? अहो, कोणाशी मी बोलत आहे का? When God says जेव्हा देव म्हणतो that this should be prosper, की हे समृद्धी पावली जाणार, this become prosper. हो प्रियांनो, ते समृद्धी पावलेले होतात. आमेन. Am I talking to somebody? कोणाशी मी बोलत आहे? God is not a liar. देव हा खोटारडा नाहीये. What is not, it becomes. आणि प्रियांनो, जे When God नाही, said, let there be light, there was Jehovah. darkness, but it became light. आणि पहा, जेव्हा देव बोलला की तिथं प्रकाश हो, त्यावेळी सर्व अंधकार होता आणि तिथं प्रकाश झाला. When God says in his word, my beloved, in your soul you shall prosper, you shall prosper. जेव्हा देव त्याच्या वचनामध्ये म्हणतो की माझ्या प्रियजन
तुम्ही समृद्धीने भरले जाणार, म्हणजे त्याच्या वचनाप्रमाणे तुम्ही समृद्धी भरले जाणार. By his stripes you are healed. त्याला बसलेल्या फटक्याने तुला आरोग्य मिळालंय. When you believe God's word, जेव्हा तुम्ही वचनात विश्वास ठेवता, sickness disappears and you are healed. आजार गायब होतो आणि तुम्ही बरे होऊन जाता. God's word never fails. देवाचं वचन कधी पडत नाही. Go with promise of God, देवाच्या अभिवचनाला घेऊन जा. renewing your mind. आपल्या मनाची नवीकरण करा. Every word that comes to you, प्रत्येक वचन जे तुमच्याकडे येतं, you're going to die. तू मरणार आहेस. Your future is going to be terrible. तुझं भविष्य भयंकर असणार आहे. You have a future तुझं असं भविष्य आहे is terrible. जे भयंकर आणि वाईट आहे. Fear, भीती, darkness. अंधकार. Go with God's word. देवाच्या वचनाबरोबर जा. It will become, आणि प्रियानो ते तसं घडेल. your future will be bright. तुमचं भविष्य प्रियानो उजळणारं असणार. Your destiny will be bright. तुमचं भवितव्य प्रियानो उजळलेलं असणार. When Jesus comes in your life, your destiny changes. जेव्हा येशू तुमच्या जीवनात येतो, तुमचं भवितव्य बदलून जातं. God bless you today. देव आज तुम्हाला May आशीर्वादित करो. God prosper you. देव तुम्हाला समृद्धीने भरून May God टाको. satisfy you with long देव life. तुम्हाला दीर्घ आयुष्य देऊन संतोषित May करो. God use you mightily. देव तुमचा महान रीतीने उपयोग May करो. God's word gives you life. देवाचं वचन तुम्हाला जीवन देव. May your flesh have the life of God's word. हो, तुमच्या देहाला प्रियांनो देवाचा वचनाचं जीवन असं. Word became life and dwell in the flesh. शब्द देही झाला आणि शब्द जीवन झालं. Am I आणि talking to somebody कुणाशी मी बोलत आहे का? who can say in my flesh there is a word? आणि कोण म्हणू शकतो की त्या माझ्या देहामध्ये वचन आहे? I am among the man, का मी मनुष्यांमध्ये आहे? but my flesh is God's word. पण माझं देह देवाचं वचन आहे. Word became flesh. आणि पहा, वचन जे आहे ते देही झालं. Word became flesh. वचन दहिक झालं. How it became flesh? कसं ते दहिक My झालं? flesh has to be prosper. माझ्या My देही flesh has to live. माझ्या My देहाला future is bright. माझं भविष्य उजळलं. God's word has promised. देवाचं वचनात God will not अभिवचन आहे. lie. देव खोटं बोलणार नाही. God is not a liar. देव हा खोटाडा God नाही. is not a deceiver. देव काय God फसवणारा is a नाही. savior. देव माझा तारणार He is आहे a savior of my soul. आणि माझ्या जीवाला वाचवणारा तो He is देव not आहे. only forgiven my त्यांनी sin, माझ्या पापांची फक्त but क्षमा every केली नाही, day is a पण salvation. प्रत्येक दिवस Every तारण day आहे. He delivers me. प्रत्येक दिवस तो माझी Every सुटका day He करतो. blesses me. प्रत्येक दिवस तुम्हाला आशीर्वाद देतो. Every day He strengthens me. प्रत्येक दिवस तुम्हाला सामर्थ्य He is a देतो. savior today. तो आज तुझा He'll be तारणार आहे. savior तो tomorrow. तुमचा उद्या तारणार असणार. He'll save you from money. तो तुम्हाला पैशातून He'll save वाचवेल. you from problem. तो तुम्हाला समस्यातून He'll save you सोडवेल. from sickness. तो तुम्हाला आजारातून तुम्हाला He'll save you सोडवेल. from poverty. तो तुम्हाला दरिद्रातून He'll save सोडवेल. you from curse. तो शापातून तुम्हाला Jesus सोडवेल. is the savior. येशू हा तारणारा He आहे. is the savior of my soul. तो माझ्या जीवाचा तारणारा He आहे. is the savior of my soul. माझ्या जीवाचा तो तारणारा आहे. Hallelujah. Hallelujah. Every morning I sing that song. रोज सकाळी मी ते गीत गातो. He is the savior of my तो soul. माझ्या जीवाला तारणारा आहे. My Jesus, my Jesus. माझा येशू, माझा येशू. He is the savior of my तो soul. माझ्या जीवाचा तारणारा And आहे. He will save you today. आणि आज तो तुम्हाला वाचवेल. And don't say, if you are my father, आणि- say, you are my आणि father. म्हणू नका जर तू माझा पिता आहे. नाही, असं म्हणा की तू माझा पिता आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. And He will fill that gap. आणि तो त्या प्रियांनो पोकळी जागाला भरून टाकेल. Amen. आमेन. Praise the Lord. प्रभूच्या नाव. क्योंकि यह बात मुझे प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें भी पहुंचा दी कि प्रभु यीशु ने जिस रात वह पकड़वाया गया रोटी ली और धन्यवाद करके रोटी तोड़ी और कहा, यह मेरी देह है जो तुम्हारे लिए है, मेरे स्मरण के लिए यही किया करो। इसी रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, यह कटोरा मेरे लहू में नई वाचा है, जब कभी पियो तो मेरे स्मरण के लिए यही किया करो। क्योंकि जब कभी तुम यह रोटी खाते और इस कटोरे से पीते हो तो प्रभु की मृत्यु को जब तक वह न आए प्रचार करते हो। Let us bow our head in pray. अब हम सजदे में सर झुकाए। Father, in Jesus' name, पिता यीशु मसीह के नाम से we thank you for this bread and thank you for this wine. हम धन्यवाद देते हैं इस रोटी के लिए प्रभु और इस दाखरस के लिए This bread represent your body was broken for us, कि प्रभु ये रोटी दर्शाती है प्रभु आपका जो शरीर है वो टूटा गया प्रभु हमारे and this लिए, wine represent your blood was shed for us. और ये दाखरस दिखाता है प्रभु कि आपका लहू बहाया गया हमारे We लिए। ask you, Master, प्रभु हम आपसे मांगते हैं as we participate, कि जैसे हम इसमें शामिल होते let हैं every person कि प्रभु हर एक व्यक्ति have a revelation of this
Lord table और इस प्रभु इसको मेज का प्रभु उस हर एक व्यक्ति को प्रकाशित वाक्य and मिले bless every life. और प्रभु हर एक जीवन पर Forgive आशीष and बने। forget all the shortcomings. प्रभु सारे खामियों को प्रभु माफ कर देना I प्रभु। pray, Master, और प्रभु मैं प्रार्थना करता हूँ reconcile every कि person, प्रभु सबका प्रभु समेट करना प्रभु forgive every person, प्रभु सबको माफी देना and bless every और person, सबको प्रभु आशीषित करना and let you be और glorified. प्रभु आपको सारी Heal महिमा every sick person. हर एक बीमार को प्रभु चंगाई देना Lord, as they और participate, प्रभु जैसे वो शामिल होते I हैं pray इसमें, for your healing. प्रभु आपकी चंगाई के लिए Heal प्रार्थना every करते हैं। person. हर एक व्यक्ति को चंगाई Deliver देना, every person. सबको छुटकारा देना, Bless every person. सबको आशीषित करना Let you be प्रभु। glorified and प्रभु magnified. आपको सारा महिमा और सारा गौरव Once again, मिले। we ask फिर you, एक बार मांगते हैं bless प्रभु, this bread and bless this wine. इस रोटी और दाखरस पर प्रभु आपका आशीष हो प्रभु, As you participate, जैसे इसमें हम प्रभु भाग लेते हैं। Lord, let this wine and this bread प्रभु ये रोटी और प्रभु ये not दाखरस bring condemnation but forgiveness and healing to the body of Christ. ये प्रभु मसीह के देह को प्रभु कोई दोष नहीं प्रभु, लेकिन क्षमा और प्रभु सारा आशीष ले आए प्रभु, In Jesus' name, यीशु मसीह के नाम से amen. आमीन। Body of Christ broken for us. यीशु का शरीर हमारे लिए तोड़ा गया। आइए हम सब रोटी लेंगे यीशु के नाम से। यीशु का लहू हमारे पापों के लिए बहाया गया। आइए हम यीशु का लहू के चिन्ह से ये प्याला हम पिएंगे। Father, in Jesus' name, पित्या प्रभू येशूच्या I नावाने commit every person. मी सोपितो प्रत्येक व्यक्तींना, Stretch forth your hand and touch every person, तुझा हात Master, लांब कर आणि प्रत्येक व्यक्तीला स्पर्श कर and प्रभू, heal every person. आणि प्रत्येक व्यक्तीला आरोग्य From दे, top of the head to sole of the feet. डोक्यापासून तर त्याच्या I पायतळापर्यंत rebuke every मी sickness. प्रत्येक आजाराला By धमकावतो, your stripes they are healed. तुला बसलेल्या फटक्याने ते बरे झाले। Body obey the word. शरीरा आज्ञा पाळ Accept your healing in the name of Jesus. आणि स्वीकार कर I आरोग्याला command येशूच्या every नावाने। body to be healed. प्रत्येक शरीराला मी आज्ञा देतो बरे I व्हा, command every body to be delivered. प्रत्येक शरीराला मी आज्ञा देतो सुटका पावले I जा, break every curse. प्रत्येक श्रापला मी I तोडतो, break every power. प्रत्येक सामर्थ्याला मी All तोडतो, dead and alive spirit. सर्व मेलेले जिवंत All आत्मे, binding spirit. सर्व बंधनाचे All जळलेले, troubling spirit. सर्व त्रास देणारे आत्मे All tormenting आणि spirit. सर्व छळ करणारे I आत्मे command you in the name of मी Jesus. तुम्हा सर्वांना आज्ञा देतो येशूच्या Leave नावाने। every body and come out of every प्रत्येक body. शरीराला सोड आणि प्रत्येक शरीरातून बाहेर And I निघ, command these bodies to be healed in आणि या Jesus' सर्व name. शरीराला मी आज्ञा देतो And येशूच्या I नावाने set बरे these व्हा, bodies free in Jesus' आणि या name. सर्व शरीरांना मी येशूच्या नावाने सुटका देतो, Be free. पूर्ण सुटका पावले Whom the जा। Son has set free is free indeed. I pray. प्रभू मी प्रार्थना करतो, Bless them with all the blessings. त्यांना सर्व आशीर्वादाने तू भरून टाक, Guide them, Lord. त्यांना तू मार्गदर्शन कर, Prosper them, Lord. त्यांना प्रभू तू समृद्धीने भर। Thank you, Master. धन्यवाद देवा, Give you glory, honor, and praise. तुला गौरव स्तुती महिमा देतो। Whatsoever their personal prayer, त्यांची वैयक्तिक कुठली पण प्रार्थना असो, answer their personal prayer. त्यांच्या Lord. प्रार्थनेचं उत्तर तू दे And देवा, bless them with all the आणि blessings. त्यांना सर्व आशीर्वादाने भरून टाक, Bless them, Lord. त्यांना आशीर्वादित With कर, all the blessings. सर्व आशीर्वादाने देवा। This church is a blessing place. ही मंडळी आशीर्वादाचं ठिकाण आहे। Blessed are you going out and blessed are you coming in. धन्य तुम्ही आहात तुमचं बाहेर जाणं आणि तुमचं बाहेरून आत येणं। Confess your lordship for this week. कबुली करतो प्रभू, या आठवड्यावरती तुझं प्रभुत्व असो। Thank you, Lord. धन्यवाद I देवा। pray for every member. I command मी आज्ञा in देतो the name of Jesus येशूच्या for नावाने every family member of yours to be की saved. प्रत्येक कुटुंबाचे जे सदस्य आहेत यांचं त्यांचं तारण हो In Jesus' name. येशूच्या नावाने। Love of our Heavenly Father. आपल्या स्वर्गीय प्रित्याची Grace of our Lord Jesus. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची Sweet कृपा, and unbreakable fellowship of the Holy Spirit Lord, be and with you now and until Jesus. गोड comes. आणि न मोडणारी सहभागिता पवित्र आत्म्याबरोबरची तुमच्याबरोबर आत्ता आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत असो। Amen. आमेन।